ज्या बारामतीने एक अनमोल रत्न या भारताच्या राजकारणामध्ये दिलं, स्वतःच्या कुटुंबासाठी कधीच नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी कधीच नाही, समाजासाठी नेहमी रस्त्यावर असणारा माणूस, कामाचा माणूस म्हणायचे. जग झोपलेला असायचं, 5 वाजता माणूस उठायचा. नेहमी वेळेवर पोहोचणारा माणूस. मला बारामतीला माझ्या लोकांकडं वेळेवर पोहोचायचं म्हणून वेळेवर निघाला होता हो, पण अवेळी काळाने त्यांना घातलं आणि जावं लागलं. पण राजकारणात असा नेता पुन्हा होणे नाही, कुणी असू द्या. पण वैकुंठवासी अजितदादा पवार यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अख्खा महाराष्ट्र हळहळला, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. त्या दादासाठी खरंच कामाचाच माणूस होता. या बारामतीचं रत्न किंवा मातीने दिलेलं महाराष्ट्राला आज ते आपल्यात राहिले नाही. पांडुरंगा, त्यांना तुझ्या पायाजवळ जागा दे, तुझ्यामध्ये सामावून घे. खरंच तुम्ही बारामतीकर नाही तर महाराष्ट्राने या भारत देशाने दादा कमावला. पांडुरंगा, तुला आम्हाला काही द्यायचंच असेल तर एक दे. आमचे आजी दादा आम्हाला परत कोणत्या तरी रूपामध्ये आम्हाला परत दे. पण एकच सांगेन संतांच्या भाषेमध्ये, आता ऐसे कोणी होणे नाही. नेते येतील, नेते जातील, पण दादा सारखा नेता पुन्हा महाराष्ट्राला मिळणार नाही. महाराष्ट्र मागा आला बरं का कितीतरी वर्ष. दादा काळजी होते, खरंच देव माणूस होता, देव माणूस. त्यांच्यासाठी 2 मिनिटं या ठिकाणी स्तब्ध राहूया. श्रद्धांजली म्हणून सगळेजण बोला, सर्वजण उभे राहा. एक 2 मिनिटं कोणी बोलू नका. 5 वेळा रामकृष्ण हरी म्हणूयात की नाम पुष्पांजली त्यांच्यासाठी व्हावे. मागं म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पांडुरंगा, ही नाम पुष्पांजली विठ्ठलाचं स्वरूप असलेल्या आमच्या वैकुंठवासी अजितदादा पवार यांच्यासाठी. रामकृष्ण. काय जेवण झाल्यानंतर आपापले पात्र बट्टागाडी लावलेले त्याच्यामध्ये टाका. इकडे कुठे फेकू नये, स्वच्छता पाळा. जेवण झाल्यानंतर आपापले पात्र बट्टागाडीमध्ये टाकावे, इतर कुठेही टाकू नये.